नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आज आपलं लोकेशनही वेगळं आहे आणि विषयही वेगळा आहे. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योती. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आकाशिक रेकॉर्ड. तर आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आम्हाला सांगा की आकाशिक रेकॉर्ड जे आहे त्याचा मूळ अर्थ काय आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत? ओके. आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता तेव्हा आकाशवाणी झाली होती. हे आपण बऱ्याचदा लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, वाचत आलेलो असतो किंवा बऱ्याचदा सिरियल्समध्येही बघितलेलं आहे. त्यासोबतच जेव्हा जीसस यांचाही जन्म होणार होता तेव्हाही आकाशवाणी झाली होती. आणि आत्ता मला त्या राजाचं नाव आठवत नाही कारण थोडंसं किचकट आहे. तर अच्छा. त्यावेळीही आकाशवाणी झाली होती कारण त्यांना हेल्थ इश्यूज खूप सारे होते. आणि त्यांच्यासाठी आकाशवाणी अशी झाली होती की तुला गवत खायचं आहे जर तुला बरं व्हायचं असेल तर. मग ही आकाशवाणी म्हणजे काय? जसं आपली पंचतत्व आहेत, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, त्यातलाच हा आकाश, त्यातूनच होणारी ही आकाशवाणी. आकाशवाणी म्हणजेच आकाशामध्ये आपल्याकडे आकाश म्हणजे काय ते खूप विस्तृत आहे. म्हणजे ते ओके. काही लिमिटेड असं नाही जिथे खूप सारा डेटा साठलेला आहे. आणि आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजेच आकाशिक लायब्ररीमध्ये प्रत्येक सोल, जेवढे काही सोल्स आहेत वेगवेगळ्या योनीमध्ये, तर त्या सोल जेवढ्या काही वेळा इनकार्नेट होतात, जन्म घेतात आणि जेवढं काही त्या जन्मात त्यांचं कर्म घडतं, प्रत्येकाचा डेटा सगळा काही तिथे सेव्ह होत असतो. आत्ता आपण हे जे काही डिस्कस करतोय ॲज इट इज तिथे स्टोअर होत असतं आकाशिक रेकॉर्ड्समध्ये. अच्छा. आणि याला कुठलंही लिमिटेशन्स नाही किंवा आपण ते जाऊन पुसू शकत नाही. आपल्याला बेसिकली फार फार तर चित्रगुप्तपर्यंत माहीत असतं की बाबा चित्रगुप्त आपले सगळे रेकॉर्ड्स ठेवतो. पण आपण इथे चित्रगुप्त यांना आकाशिक लॉर्ड म्हणू शकतो की ते एक अथोराइज पर्सन आहेत आणि त्यांच्या अंडर सगळे रेकॉर्ड्स आहेत. त्यांच्या परमिशनशिवाय आपण तिथे एंटरही करू शकत नाही आणि कोणाचे रेकॉर्ड्स आपण वाचू शकत नाही, बघूही शकत नाही. ओके. आणि आकाशिक रेकॉर्ड्सच्या नंतर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली आकाशिक मास्टर्स येतात अच्छा. आणि ज्यांच्याकडे मग आपले रेकॉर्ड्स असतात. ह्याचा तुम्ही काय अनुभव सांगू शकता का? म्हणजे तुमच्याबद्दल काय घडवलं असेल किंवा हां. म्हणजे मला आत्ता रिसेंटच मी एक रीडिंग केलं होतं. तर तिथे एक कॉल याच्यासाठी आला होता. म्हणजे मला ॲक्च्युली तो प्रश्न त्यांचा हा होता की माझ्या घरातल्या वस्तू हरवतात, गायब होतात आणि मला त्याच्यासाठी आकाशिक रीडिंग यायचं आहे. मला त्यात काही तथ्य वाटलं नाही. म्हणजे अशा गोष्टींसाठी आकाशिक रीडिंग खरंच नाही आहे. म्हणून मी ते घेतलं नव्हतं. पण त्यांचा हट्टच होता. हां. म्हटलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर करू. आणि जेव्हा आकाशिक रीडिंग केलं गेलं तर त्याचं रिझन जे आहे ते वेगळं मिळालं. ओके. म्हणजे त्यांच्या घरातल्या ज्या वस्तू होत्या त्या जाणीवपूर्वक अदृश्य स्वरूपात ठेवल्या गेलेल्या होत्या. कारण त्यांचा जो मूळ सोल आहे, त्यांचा या जन्मामध्ये त्यांना गुरुसेवा करायची आहे, स्पिरिच्युअली ग्रो करायचं आहे आणि ते सोडून त्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये अडकलेल्या आहेत. साड्या, दागिने या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत आणि तशा सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणून अदृश्य केल्या गेलेल्या होत्या. ज्यात कपडे आहेत, दागिने आहेत, हार्ड डिस्क आहेत, काही देवीचे मुखवटे होते चांदीचे. ते सगळं काही अदृश्य केलं गेलेलं होतं. आणि आत्ता ज्या जागेमध्ये ते राहतात तर त्या जमिनीचा पण इतिहास असा होता की त्या जमिनीमध्ये खूप पूर्वी ज्याची ती जमीन होती त्याला मारलं गेलं होतं, जीवानिशी मारलं गेलेलं आहे आणि ओके. त्यांचा सोलही अजून तिथेच भटकतोय. मग त्यांना काम हे होतं, त्या घरात जाण्याचं रिझनही हेच होतं की तुम्हाला त्या सोलला पण रिलीज करायचा आहे, तोही अडकलाय, तर त्यालाही सद्गती द्यायची आहे आणि तुमचं स्वतःची पण तुम्हाला ग्रोथ करायची आहे. ओके. आणि हे रेकॉर्ड्समधून कळालं होतं आणि रीडिंग झालं, आकाशिक रीडिंग वगैरे झालं. आणि जसं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जसं हे ॲक्टिव्हिटी सुरू कराल, स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी, तुमच्या वस्तू ऑटोमॅटिकली सापडत जातील. आणि ॲक्च्युअलमध्ये झालंही तसंच. त्यांच्या वस्तू एक एक करून घरातच त्यांना मिळाल्या. त्यांनी CCTV लावलेले आहेत, मेड वगैरे सगळं बदललं होतं, पण त्यांच्याकडून ते घडलेलं नव्हतं. रीडिंग ओके. नंतर त्या वस्तू त्यांना मिळाल्या. आणि ह्या गोष्टी कुणी केलं पाहिजे? म्हणजे आकाशिक जे रेकॉर्ड आहे ते कुणी बघितलं पाहिजे? कोणासाठी येते? ओके. हा ॲक्च्युली खूप छान प्रश्न आहे. कारण आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आकाशिक रीडिंग बघू शकत नाही. जसं आपण समजा आपल्याला ताप आलेला आहे, सर्दी खोकला आहे आणि त्या केसमध्ये आपण सर्जनकडे जात नाही. कोणी फिजिशियन असेल तिकडे आपण प्रेफर करतो. बरोबर. तर आकाशिक रीडिंग हे एक प्रकारची सर्जरी आहे. ओके. आपण छोट्या कारणांसाठी तिथे जायचं नाही. एखादा असा पॅटर्न आहे की जो रिपीट होतो. समजा एखाद्या घरामध्ये फक्त मुली जन्माला येतात किंवा एखाद्याला
करिअरमध्ये कधीच सेटल तो होत नाही आहे. सगळी एलिजिबिलिटी असून किंवा लग्न टिकत नाहीत किंवा चाइल्ड बर्थ खूप जणांचा इश्यू असतो किंवा हेल्थ इश्यूज रिकवर होतच नाहीत, रिपोर्ट नॉर्मल आहेत. मग असे जे काही अनरिझॉल्ड इश्यूज आहेत त्या गोष्टीसाठी आपण आकाशिक रिडिंग करू शकतो. तुमचा अनुभव खूपच छान आहे. पण मला एक जाणून घ्यायचं आहे की तुम्ही ह्या लाईनमध्ये कसं काय, तुमचा प्रवास काय आहे? ओके. मी कॉर्पोरेटमध्ये 10+ इयर्स जॉब केलेला आहे. ओके. आधी IT मध्ये होते मी. पण लहानपणापासून माझा स्वभाव मुळात वेगळा होता, आवडीनिवडी वेगळ्या होत्या, ज्या एक नॅचरली वयानुसार मुलीला आवडत जातात. मला ते आवडत नव्हतं. गर्दीमध्ये जाणं किंवा कुठे ते सजणं आहे किंवा लग्न किंवा ज्या काही एक नॉर्मल गोष्टी चाललेल्या असतात ते सोडून मला वेगळे प्रश्न पडलेले असायचे. म्हणजे आत्ता आपण जे राहतो यासारखं जग अजून असेल का? किंवा आपल्यासारखे लोक अजून दुसरीकडे पण असतील का? किंवा मी बाय बर्थ ॲनिमल कम्युनिकेशन करते, म्हणजे मी माणसं कमी आणि निसर्ग प्राणी यांच्यासोबत राहिले. ओके. पण ते वय कमी असल्यामुळे घरच्यांनाही पटत नव्हतं की काही सांगतात लहान मुलं, कोण विश्वास ठेवणार आहे. बरोबर. पण ते जसजसं वाढत गेलं पुढे, मी सायकिक मीडियम पण आहे, त्यामुळे मला व्हिजन्स यायचे, स्वप्न पडायचे आणि मी ते सांगून द्यायचे घरी. आणि ॲक्च्युअलमध्ये एक्झॅक्टली तशाच घटना घडायच्या. मध्ये घरच्यांना पटत गेलं, सगळं ठीक आहे. मी पुढे कॉलेज केलं, मी टॉपर होते प्रत्येक ठिकाणी. पण तो एक डिस्कम्फर्ट होता मला की मी त्याच चाकोरीमध्ये जगू शकत नाही आहे. माझ्याकडे जे स्किल्स आहेत, जसं माझं इंट्युशन आहे, सायकिक एबिलिटीज आहेत, हे कुठे वापरणार मी जॉबमध्ये? बरोबर. त्यामुळे मी एक पॉईंट असा आला, मला क्लॅरिटी मिळाली, मी इमिडिएट रिझाईन केलं आणि त्या माझ्या सगळ्या ज्या स्किल्स आहेत त्या सगळ्या स्किल्सवर व्यवस्थित काम करायला सुरू केलं. मग त्यात बरेच आहेत. ओके. मग तुम्ही हे कुठून शिकला, म्हणजे सुरुवात कुठून केली तुम्ही? आकाशिक रीडिंग माझे ॲक्च्युली कसं आहे की माझं शिकण्याच्या बाबतीत समाधान होत नाही, ते चालू राहतं. त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणाहून शिकले. म्हणजे माझे 4 ते 5 गुरु आहेत फक्त आकाशिक रीडिंगच्या बाबतीतले. तर आपले जे सबस्क्रायबर आहेत, हां. ठीक आहे, ते सगळे धार्मिक दिशेला आहेत सगळे. हं. तर त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, तर ते कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम जे असतील जे आपण आकाशिकद्वारे आपण सॉल्व करू शकतो, बघू शकतो? ओके. जसं की सुरुवातीला पण मी उल्लेख केला, एखाद्याचं म्हणजे एज्युकेशन चांगलं आहे, त्याच्यात चांगले स्किल्स पण आहेत, पण त्याला जॉब लागत नाही आहे किंवा जॉब टिकत नाही किंवा जॉबच्या ठिकाणी त्याला प्रत्येक वेळी त्रास देणारेच लोक भेटतात आणि त्याला आयुष्यात अजून स्थिरताच आलेली नाही. आणि त्यामुळे ऑफकोर्स त्याचं पुढचं आयुष्य काहीच स्टेबल होत नाही. मग ते लग्न असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील तर. आणि जेव्हा आपण जन्मतारीख पण बघतो, जसं न्यूमरॉलॉजीनुसार बघतो की बाबा नाही, नंबर्समध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर. सपोर्टिव्ह आहे, किंवा पत्रिका आहे तिथेही काही असं दिसत नाही, मग प्रॉब्लेम आहे कुठे? बरोबर. त्यावेळी आपण आकाशिक रेकॉर्ड्समध्ये जाऊन चेक करू शकतो की नेमकी अशी कुठली गोष्ट आहे, त्याचं असं कुठलं कर्म आहे जे त्याला आता त्रास देतं आहे आणि करिअरमध्ये स्टेबल होऊ देत नाही किंवा फिनान्शियल ग्रोथ त्याची होऊ देत नाही. आणि याची कारणं हमखास आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये सापडतातच. कारण आपला एक जन्म नसतो, आपले कित्येक जन्म झालेले असतात आणि आत्ता आपल्याला त्यातलं काहीच आठवत नाही. बरोबर. तिथे जाऊन समजा आत्ता जसं त्याचा करिअरचा इश्यू आहे, करिअर आणि फायनान्सचा इश्यू आहे, आपण त्या जन्मात जातो आणि तेवढंच कर्म चेक करतो की त्याच्या करिअर आणि फायनान्समध्ये येणारं त्याचं कुठलं असं कर्म आहे आणि त्याच्याशी संबंधित उपाय काय आहेत हे सुद्धा मास्टर तिथे आपल्याला देतात. मग फायनान्स झालं, एखाद्याचा लग्नाचा इश्यू आहे, लग्न होत नाही किंवा टिकत नाही, किंवा काही काही क्लायंट्स असेही आले ज्यांचे 4-4 लग्न झालेत, सगळे फेल्युअर आहेत, ओके. ते असेल. किंवा काही जणांना चाइल्ड बर्थचे खूप सारे इश्यूज आहेत, काही म्हणजे मेडिकली काही प्रॉब्लेम नाही, तिथे आपण करू शकतो. ओके. म्हणजे जसं की म्हणजे समजा माझं म्हणजे मागच्या जन्मी माझ्याकडून काय चुका झाल्या असतील, हां. तर ते मला ह्या जन्मी भोगायचं आहे असं. येस, करेक्ट. मग त्याच्यावर निवारण तुम्ही देता, म्हणजे की त्या कार्डमधून आपल्या रीडिंगमधून आपल्याला रेकॉर्ड्समधून. कळतं, रेकॉर्ड्समधून, की मागच्या जन्मी माझ्याकडून काय चुकलंय आणि मला ह्यावेळी काय सुधारणा करायची त्याच्यावर. कारण आत्ता आपल्याला जे आयुष्य मिळालेलं असतं ते आपल्या पास्ट लाईफमधल्या कर्मानुसारच मिळालेलं असतं. जे काही आपलं दिसण्यापासून, आपले आईवडील कोण असावेत, भावंड, आपलं मित्रमंडळ जे असेल, एकंदरीतच सगळं आपल्या कर्माचाच भाग असतो. आणि तो एका जन्मातला नाही, प्रत्येक जन्मामधल्या थोड्या थोड्या गोष्टी दिलेल्या असतात. म्हणून आपलं आयुष्य असं नसतं की 100% निगेटिव्ह आहे किंवा 100% पॉझिटिव्ह आहे, असं होत नाही. काही गोष्टी चांगल्याही असतात आणि काही वाईट पण असतात. ते यामुळेच की प्रत्येक जन्मातलं थोडं थोडं कर्म घेऊन आपण इकडे आलेलो असतो आणि
सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतात आपले. ओके. त्यानुसार आपण या जन्मामध्ये मी माझं कुठलं नेगेटिव्ह कर्म क्लिअर करणार आहे, म्हणजे जे आधी मी वाईट केले ते आधीच आपण ठरवून आलेलो असतो. ओके. त्यानुसार आपल्याला आत्ता ते कर्म येतात आणि जे प्रॉब्लेम असतात ते त्याच्यामुळे असतात. रिलेशनशिपमध्ये सुद्धा माझ्याकडे बऱ्याचशा अशा केसेस येतात की जिथे एकतर लग्न होत नाही किंवा लग्न झालं आहे आणि मग प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत किंवा मग टॉक्झिक पार्टनर असतो. ओके. म्हणजे पूर्वी सगळं काही वेळेला असंही होतं की पूर्वी व्यवस्थित होतं आणि लग्न झाल्यापासून प्रॉब्लेम सुरू झाले असंही होतं, किंवा अरेंज मॅरेज आहे, काही काळानंतर त्रास सुरू होतो. तर अशा प्रत्येक ज्या काही गोष्टी आपल्या आहेत, कारण प्रत्येक नातं जे आहे आपल्या आयुष्यातलं तर ते आपल्या कर्मानुसार आलेलं आहे. बरोबर. ऑफकोर्स याची मुळं जी आहेत ते आपल्याला रेकॉर्ड्समध्ये मिळतात. आजकालचं जे जनरेशन आहे, आत्ताची पिढी आहे, तर त्यांचं कसं झालं आहे की खूप लोक ॲडव्हान्स पण आहेत, पण त्यापेक्षा बरेच लोक डिमोटिवेट झालेले आहेत, प्रॉब्लेममध्ये आहेत. म्हणजे त्यांच्यासोबत काही झालं की त्यांना वाटतं की हे फक्त माझ्याबरोबरच होतं आहे, वाईट झालं तर ते देवाला दोष देत बसतात. तर नक्की त्यांना आयुष्य म्हणजे आहे ना ते कळालं नाही नक्की काय. म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये कंटिन्यू सुखच राहावं, सगळे चांगल्या गोष्टी माझ्यासोबतच हव्या. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? खूप छान प्रश्न आहे आणि ॲक्च्युली याचं उत्तर खरंच खूप जणांनी ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कारण बऱ्याचदा आपण ऐकतो की नाही, आयुष्य एकदाच मिळतं बाबा, सगळं करून टाका आणि जगून जा. किंवा मग काही जण फक्त कुढत राहतात की बाबा काय हे आयुष्य माझ्या वाट्याला आलं आणि कधी एकदा संपते. बरोबर. तर हे दोन्ही वाक्य मीही खूपदा ऐकत असते किंवा जेव्हा माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी येतात हे प्रश्न असतातच. पण ॲक्च्युअल आयुष्य म्हणजे असं नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं आयुष्य म्हणजे जसं आपण वर्षभर अभ्यास करत असतो शाळा कॉलेजमध्ये आणि फक्त एक दिवस किंवा 4 दिवस आपल्याला ट्रिपसाठी कुठेतरी घेऊन गेलं जातं बरोबर. आणि तिथे सगळ्याचा विसर पडलेला असतो आपल्याला. अभ्यास आहे, शाळा आहे, एक्झाम सगळं म्हणजे, आणि तिथे बिनधास्त जगतो आपण. म्हणजे आपल्याला हे याचंही भान नसतं की बाबा गेल्यानंतर आपल्याला अभ्यास आहे, परीक्षा आहे, पुढच्या वर्षात जायचं आहे, याचंही भान नसतं. ॲक्च्युली तसंच आहे. आत्ताचा मिळालेला हा जन्म हा त्या ट्रिपला गेलेल्या काळासारखा असतो. ओके. ठीक आहे, तुम्हाला काही मुमेंट्स दिलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी, पण ते तेवढ्यासाठीच नाही. आत्ताचं मिळालेलं आयुष्य जे आहे ते एक तुम्हाला एक्झामसाठी आहे. ते तुम्हाला लेसन जे दिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत. म्हणजेच समजा एखादा लेसन तुम्ही पूर्ण केला नाही, म्हणजेच एखादी सिच्युएशन तुम्हाला आयुष्यात आहे, त्या सिच्युएशनमधून तुमच्यासाठी धडा काय आहे तो जर तुम्ही ओळखला नाही तर ती सिच्युएशन परत 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 येत जाते आयुष्यात. मग तुमचं आयुष्य कितीही पुढे जाओ, वय कितीही वाढो किंवा तो जन्म जरी संपला तरी पुढच्या जन्मात ते सगळं येतं. जसं की एखाद्या मुलाला आपण पहिलीला ॲडमिशन घेतलं, त्याला ती परीक्षा पास करावी लागेल तेव्हाच तो दुसरीच्या वर्गात जाऊ शकतो. बरोबर. पण समजा त्याने जर इकडे तिकडे टाईमपास केला, अभ्यास केला नाही, ऑफकोर्स तो नापास होईल. त्याला दुसऱ्या वर्गात पाठवलं जाणार नाही, त्याला पुन्हा त्याच वर्गात बसावं लागेल. आयुष्य हे असंच आहे. आपल्या आयुष्यात असे अगणित लेसन्स दिलेले आहेत जे आपल्याच कर्माचे आहेत, कोणी जबरदस्ती लादलेले नाहीत. आपले पूर्वीचे जेवढे काही जन्म झालेले आहेत, प्रत्येक जन्मात प्रत्येक सोल शिकत असतो, चुका करत असतो. तर जे काही चुकीचं वागलेलं आहे ते आत्ता आपल्याला एक एक करून क्लिअर करत जायचं आहे. मग ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येत जातं. आणि माणसाला काय वाटतं जेव्हा प्रॉब्लेम येतात, अरे प्रॉब्लेम तर मलाच आहेत सगळे, दुसऱ्या कोणाला काहीच नाही, त्याचं व्यवस्थित चाललंय, असं नाही. प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत. काही जणांचे दिसतात, काही जणांचे दिसत नाहीत. बऱ्याचदा आपल्याला खूप अगदी सुंदर दिसतो माणूस, फिनॅन्शियली स्टेबल आहे, सगळं, अरे याचं सगळं लग्न झालं आहे, मुलं आहेत, फिनॅन्शियली छान आहे, घर आहे, गाडी, पण त्या माणसाचे काहीतरी मेजर हेल्थ इश्यूज असतात. आणि ते असे असतात की जे रिकवर होऊ शकत नाहीत. त्याला कंटिन्युअसली मेडिकेशन्सवरच राहावं लागतं. मग हे कशामुळे आहे? आपल्याच कर्मामुळे आहे. त्यामुळे एक ते भान आपल्याकडे असणं गरजेचं आहे की हे आयुष्य कुठल्या कर्माची शिक्षा म्हणून मिळालेलं नाही किंवा ब्लेसिंग्स पण म्हणू शकत नाही कम्प्लिटली. ॲक्च्युअलमध्ये मनुष्य जन्म मिळण्यासाठी आपल्याला 84 लाख योनींचं चक्र आहे, त्यातले 4 लाख हे मनुष्य जन्म आहेत. आणि जिथे आपल्याला युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करण्याची जाणीव होते किंवा देव आहे ही जाणीव होते, जेव्हा तो विश्वास वाढीस लागतो, हा मनुष्य जन्म येण्यासाठीही अनेक लाखो जन्म जातात. कारण 4 लाख हे मनुष्य जन्म आहेत त्यातले. आणि मग ही खूप मोठी संधी आहे तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतःचा आत्मा त्याची प्रगती करत मोक्षाकडे जाण्यासाठी. कारण अंतिम सत्य हे मोक्ष आहे, प्रत्येकाला तिथे जायचं आहे आणि त्याच्याशी संबंधित म्हणून सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या आयुष्यात असतात. एखादा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात जर येतो, कुठलाही असेल, फिनॅन्शियल आहे, रिलेशनशिप,
म्हणजेच ते कर्म तुमच्या आयुष्यातून क्लिअर होतंय, क्लीन होतंय, कमी होतंय. जसं आपण एखादं लोन घेतो, आपण जसजसे EMI भरत जाऊ ते कमी होत जातं. त्याच प्रकारे आयुष्यात पण आहे. जेवढे प्रॉब्लेम येतात ते फेस करत आपण जेवढं पुढे जाऊ ते आपलं कर्माचं जे कर्ज आहे ते कमी कमी होत जातं. आणि जेव्हा आपलं कर्म नील होईल, झिरो होईल, तेव्हा माणूस मोक्षाला प्राप्त होतो. ओके. मग त्यासाठी ही जी प्रोसेस आहे ते ॲक्च्युअलमध्ये आयुष्य आहे. काहीही मनाला येईल ते वाटेल ते करत जाण्यासाठी आयुष्य नाही. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही बोरिंग आयुष्य जगा, असं नाही. प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्याची संधीसुद्धा आयुष्य देतं. फक्त यात उद्देश हाच असतो की तुम्ही जे काही करता त्यातून दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये. बरोबर. आणि जी सिच्युएशन येते त्यातून धडे शिकत राहणं आणि पुढे जात राहणं, अडकून नाही बसायचं. एखादं नुकसान झालं, काही त्रास झाला, ठीक आहे, झाला, पण ते तिथेच सोडून त्यातला फक्त धडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आयुष्य हे असं आहे आणि ती संधी परत परत येत नाही. बऱ्याचदा असंही होतं, जर आपले कर्म इतके बिघडले तर आपल्याला मनुष्यजन्म पुन्हा कधीही मिळत नाही. पर्मनंटली आपल्याला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. ओके. तो आत्मा डिग्रेड होतो आणि एकदा मनुष्य जन्मासाठी आपण डिग्रेड झाला त्याला मोक्ष कधीच मिळू शकत नाही. म्हणून मिळालेलं आयुष्य आपल्याला खूप व्यवस्थितपणे युटिलाइज करायचं आहे. जसं की एक अमाऊंट आपल्याला दिलेली आहे आणि मग ती आपण कसं युटिलाइज करतो, कसं खर्च करतो, तसं आहे. तसं जसं आता समजा की मी आहे आता, मागच्या जन्मी माझ्याबरोबर काय झालंय, मला काय फेडायचं आहे ह्या जन्मात येऊन, हां. त्या गोष्टी मला कशा समजतात? म्हणजे जसं सिच्युएशन येत जाते माझ्यापुढे, त्यातून कसं समजायचं मी की मला माझ्यासाठी हे मागचं कर्माचं हां. फळ आहे किंवा मला ते भोगायचं आहे, ह्यातून बाहेर निघायचं आहे? ती सिच्युएशन जात नाही. समजा फिनान्शियल इश्यू आहे, फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीही करा, लोन घ्या, तुम्ही ॲडिशनल तुमचं अर्निंग इन्कम सोर्स बनवा किंवा एकाच्या ठिकाणी 2 जॉब केले, काही असेल, किंवा काहीतरी मोठी प्रॉपर्टी विकली आणि मोठी अमाऊंट तुमच्याकडे आली, तुम्ही प्लॅन केलं किंवा मला यात हे सगळं करायचं, तो पैसा कुठे आला, कसा गेला, काही तुम्हाला कळत नाही. म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतच नाही. ओके. मग त्यासाठी पर्याय काय? पर्याय हाच आहे, तेव्हाच आपल्याला आकाशिक रेकॉर्ड्समध्ये जावं लागतं की बाबा नेमकं असं मी काय केलं आहे किंवा ज्यामुळे मला आत्ता हा एवढा त्रास सहन करावा लागतो. नेमकं काय कर्म आहे, हे कर्म आपण तिथे जाऊन चेक करतो. आणि एकदा का ते कर्म आपल्याला माहीत झालं, आकाशिक रेकॉर्ड्स असं आहे की एकदा का आपण ते रेकॉर्ड्स ओपन केले तर त्याचं हिलिंग चालू होतं. म्हणजे त्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते नैसर्गिकरित्या ते बरे व्हायला चालू होतात. आणि जसं पश्चातापाचं महत्त्व सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये, तेच इथेही काम करतं. आपण मागे जाऊन कर्म चेक करतो म्हणजे काय, आपण काय केलं आहे तिथे त्याची जाणीव होते आपल्याला. आपल्याला कळतं की हे दुसऱ्या कोणाच्या चुकीमुळे मला तर त्रास होत नाही आहे, स्वतःच्या मी चुकीमुळे. स्वतःच तिथे काहीतरी केलं आहे म्हणून होते. आणि हा जो पॉईंट आहे, रिअलायझेशन, हा महत्त्वाचा आहे. याच्यानंतर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला चालू होतात. मग त्यासाठी काही तुम्हाला प्रेयर्स दिले जातात, काही मास्टर्स उपाय देतात, ते केले जातात आणि हमखास प्रॉब्लेम सॉल्व्ह होतातच. मागचा जन्म तर आपल्याला समजला, हं. मग ह्या जन्माचा हेतू काय की जेणेकरून आपला पुढचा जन्म सुखासुखी राहील? ओके. हेतू म्हणजेच आपला लाईफ पर्पज किंवा सोल पर्पज आपण म्हणतो. आणि हा प्रत्येकाला खरं तर माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण थोडक्यात काय आहे, आपलं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर आपण इतर वेळीही तेच चेक करत असतो. आत्ता मिळालेलं आयुष्य म्हणजे आपण पास्टमध्ये काय केलं आहे त्याचे परिणाम आहेत. बरोबर. आणि आत्ता प्रेझेंटमध्ये जे करू त्यानुसार आपलं फ्युचर घडणार आहे. सेम वेने लाईफ पर्पज म्हणजे काय आहे, आपला सोल जेव्हा इन्कार्नेट होतो, तो हेतू, तो पर्पज तेव्हाच डिफाईन झालेला असतो. त्या हेतूनेच आपल्याला इकडे पाठवलेलं असतं की बाबा तुझे जेवढे जन्म होतील तुला याच्याशी संबंधितच काम करायचं आहे. आणि तो जर पर्पज त्याचा पूर्ण झाला नाही, तो फिरत राहतो जोपर्यंत पूर्ण होत नाही तो हेतू. जसं आत्ता मला माहीत नसेल की बाबा सगळं आहे माझ्याकडे पण मी तरीही का अनसॅटिस्फाईड आहे, किंवा मग एक काहीतरी लॅकिंगची एनर्जी आहे माझ्याकडे, असं काय वाटतं, माझा जन्म कशासाठी झाला आहे किंवा मला नेमकं करायचं काय आहे. तर ॲक्च्युअलमध्ये हे तो त्याचा सोल पर्पज शोधतोय. मग एकदा का तुमचा सोल पर्पज कळाला की सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. की मला आत्ता काय करायचं आहे हे कळतं आणि आत्ता काय करायचं आहे यानुसार तुमचं फ्युचर घडतं आहे. ओके. आणि जसं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्येही सांगतात, कोणताही आत्मा जेव्हा त्याला शरीर सोडायचं असेल
आणि अगदी शेवटच्या वेळी त्याचे जे काही थॉट्स असतात, जे विचार त्याच्या डोक्यात चालू असतात, त्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो, त्या योनीमध्ये त्याचा जन्म होतो. समजा एखाद्याला खूप, अरे मी एवढी प्रॉपर्टी कमवली, एवढा पैसा आहे, एवढं सगळं केलं, तर हे सगळं सोडून मी जाऊ कसं, हे सगळं माझं आहे, मी नाही देणार कोणाला, हे जर त्याच्यामध्ये थॉट येतात, तर मोस्ट प्रोबॅबली हाय चान्सेस असतात की त्याला एखाद्या सापाचा जन्म मिळतो, जो कुठेतरी जाऊन बसतो आणि तो फुटकारत बसतो. आणि सगळे साप असे फुटकारत नसतात किंवा अटॅक करत नसतात, तर हे अशा कॅटेगरीतले असतात. किंवा समजा एखाद्याला मला नॉनव्हेज खायचं होतं, हा जर थॉट राहिला त्याचा शरीर सोडताना, तर त्याचा तसाच एखाद्या नॉनव्हेज खाणाऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये त्याचा जन्म होईल. त्यामुळे आपला हेतू माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपला हेतू जो प्युअर आहे आपल्याला माहीत झाला, आणि हेतू ऑफकोर्स कसा असतो, माणसाला किंवा सोलला त्याची स्पिरिच्युअल ग्रोथकडे नेणारा असतो, आणि तो फक्त एकट्यापुरता नसतो, पूर्ण समाजाच्या दृष्टीने तो मदतशीर असतो. ओके. आणि म्हणून मग शेवटी त्याच्या डोक्यामध्ये असे विचार येत नाहीत की मला नॉनव्हेज खायचं होतं, माझी प्रॉपर्टी आहे, हे विचार येत नाहीत. आणि साहजिकच त्याचा पुढचा जन्म तो प्रिपेअर करतो तिथेच. शरीर सोडताना चांगलेच विचार येतात त्याच्या डोक्यामध्ये, आणि त्यानुसार त्याचा पुढचा जन्म मिळतो. आणि आत्ता चांगलं कर्म केल्यामुळे त्याचं पुढचं जे काही सिलेबस आहे जन्माचा, तो आत्ता आपण प्रिपेअर करतो. ओके. त्यामुळे आपल्या हातात आहे की मला पुढचा माझा जन्म कसा हवा आहे, एकंदरीत सर्वदृष्ट्या ते आपल्याच हातात आहे. म्हणजे हा जन्म जसा आपण वागू, जसं आपण कर्म करू, एक्झॅक्टली, त्या हिशोबाने आपल्याला पुढचा जन्म येणार. बरोबर. तुमच्या आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे त्यामध्ये असा एखादा क्लायंट आहे का की ज्याचं तुम्ही सोल्युशन एकदम चांगल्या पद्धतीने दिलं आणि व्यवस्थित झालं आहे सगळं? म्हणजे येणारी प्रत्येक केसच माझ्यासाठी किचकट असते, कारण अर्थात किचकट आहे म्हणूनच आलेले असतात. बरोबर. पण आत्ता जी आठवते ते मी शेअर करते, म्हणजे आत्ता ही बऱ्याच जणांना रिलेट होणारी पण आहे. एक कपल आहे आणि त्यांच्या रिलेटिव्हनी मला कनेक्ट केलं होतं. ते बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर लग्न केलं. म्हणजे असं नाही की घरच्यांच्या विरोधात वगैरे किंवा काय, असं नाही, लग्न वगैरे झालं. आणि त्यांचा एकत्रित बिझनेस पण आहे, म्हणजे आधीपासूनच ते दोघे मिळून बिझनेस पण करायचे. आणि जसं लग्न झालं सगळं चित्र पालटलं आणि त्या दोघांचं रिलेशनशिप पार डिवोर्सपर्यंत गेलं. म्हणजे लग्नाच्या 6 महिन्यापर्यंतच डिवोर्सपर्यंत ते गेलं. ओके. आणि कळत नव्हतं हे असं काय झालं. आत्तापर्यंत आम्ही दोघे सोबतच होतो तेव्हा काही झालं नाही. आणि जो काही बिझनेस होता तिथेही नवऱ्याचं वागणं अचानकपणे बदललं, की तो हिला काहीही करू देत नाही किंवा घरातून बाहेरही पडायचं नाही, हे झालं. तिच्याकडे फिनान्शियल सगळं जे काही इन्कम होतं तेही थांबलं, ती घरातच थांबायला लागली. यासोबत घरचे जे काही मेंबर आहेत, म्हणजे त्या मुलीच्या सासू आहेत, नणंद आहे, त्यांचं भयंकर टॉर्चर सुरू झालं. आणि तिला कुठेही हलताही येत नाही, कोणाशी कॉलवर सुद्धा बोलता येत नाही, अशी अवस्था झाली. नवराही ऐकत नाही, अशी परिस्थिती होती. आणि मग तेव्हा त्यांनी आकाशिक रीडिंग घेतलं होतं की हे असं का झालं, म्हणजे आत्ता तर हा माणूस 6 महिन्यापूर्वी व्यवस्थित होता आणि अचानक याला काय झालं. आकाशिक रीडिंगमध्ये तिथे असं दिसतं की आत्ता त्यांच्या ज्या काही सासू आणि नणंद आहेत तर त्या तांत्रिक होत्या. आणि ही जी मुलगी आहे तर ती चांगली आहे, म्हणजे एक जमीनदारसारखी आहे. आणि बऱ्याच जणांना त्रास देऊन, टॉर्चर करून किंवा धमकावून बरंचसं बळकावून घेण्याची सवय आहे. आणि त्यासाठी ह्या ज्या कोण तांत्रिक ज्या 2 होत्या तर त्यांची मदत ती घ्यायची. आणि त्यांना काम करून घेताना पण आमिष दिलेलं असायचं की तुम्ही माझं हे काम करून द्या, त्यातला वाटा तुम्हालाही दिला जाईल. पण ॲक्च्युअलमध्ये तिने तसं केलं नाही, कधीही केलं नाही. त्यांनाही फसवत राहिली ती की तुम्हाला हे काम करून द्या, मी हे देईन. आणि जेव्हा त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायला चालू केला, सरळ उचललं आणि त्यांना कैदेत टाकलं. आणि ते खूप वाईट पद्धतीने त्या दोघींची तिथे डेथ झाली. म्हणजे त्यांचा अंतिम संस्कारसुद्धा झाला नाही त्या दोघींचाही. आणि त्याच आत्ता ज्या 2 तांत्रिक होत्या त्या आत्ताची सासू आणि नणंद आहेत ज्या तिला त्रास देत आहेत, भयंकर त्रास देत आहेत. मग हे कोडं तिथे गेल्यानंतर कळतंय की हे असं का झालं. आणि फक्त आकाशिक रेकॉर्ड्स असं नाही, तर आकाशिक रीडिंगमध्ये मला मास्टरने हेही सांगितलं की त्यांना काही सायन्स दिले होते लग्नापूर्वी की तुम्ही लग्न करू नका. ओके. पण तुम्ही ऐकलं नाही. आणि मग आत्ता का तुम्ही कंप्लेंट करताय, आहे ते तुमचं कर्म क्लिअर करावं लागेल. एक तर तुम्ही तिथे खूप फसवलं आहे, फिनॅन्शियली फसवलेलं आहे. कारण त्यांचं काय होत होतं की काम चालू आहे, क्लायंटकडे काम होतं आहे, सगळं होतं, पण क्लायंट पैसेच देत नाही. मग हे तिथे फसवणुकीचं आहे. आणि नात्यांमध्येही तिथे फसवलेलं आहे. आणि ऑफकोर्स आत्ता त्यांचे जे हजबंड आहेत त्या बर्थमध्येही ते हजबंड होते, पण तिथे त्यांना हजबंडनाही त्यांनी टॉर्चर केलं आहे खूप. आणि त्यांचं काहीही चालत नव्हतं.
म्हणून आत्ता सिच्युएशन अशी झालेली आहे की ते त्यांचं ऐकतात, जे कर्माने त्यांच्या विरोधात आत्ता आहेत, सासू आणि बरोबर. ननंद आहेत, ते त्यांचं ऐकतात आणि यांना सपोर्ट करत नाहीत. तर कर्माचा तो गुंता असा आहे की अगदी 1% सुद्धा आपली पाठ सोडत नाही. प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे. फक्त आपण कंप्लेंट करत राहतो म्हणून आपल्याला लक्षात येत नाही. मग त्यांना रीडिंग नंतर उपाय दिले होते, जे काही मास्टरने दिले होते. त्यात विष्णू सहस्त्रनाम आहे, इतर उपाय आहेत. होपोनोपोनो प्रेयर येते, जी रिलेशनशिप इश्यूसाठी सजेस्ट केली जाते. आणि त्यांना काही हिलिंग सजेस्ट केले होते, की काही दिवस तुम्हाला हिलिंग पण करावं लागेल. कारण माणूस पटकन ना एक्सेप्ट करत नाही, तो प्रॉब्लेम असतो. नाही, मी असं नाहीच, मी असं केलेलंच नाही, असं त्याचं म्हणणं असतं. मग या गोष्टींचा एक्सेप्टन्स त्याच्यामध्ये येण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा हिलिंग त्याला द्यावं लागतं. आत्ता तुम्ही जे तुमचा अनुभव सांगितला हां. त्याच्यावरून मला असा एक प्रश्न पडलाय की अंतिम संस्कार होणं किती गरजेचं आहे माणसाचं. ओके, ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मॉडर्निटीच्या नावावरती बऱ्याचदा त्याला नाकारलं जातं. पण प्रत्येक गोष्टीमागे निसर्गाची ती सोय केलेली आहे. पद्धती भले वेगळ्या असतील अंतिम संस्काराच्या, पण प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं आहे. का गरजेचं आहे? जसं आता मी हिंदू पद्धतीबद्दल सांगते. जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, म्हणजे आत्मा जेव्हा त्याच्या शरीरातून बाहेर निघतो, आपली कॉर्ड कनेक्टेड असते, ज्याला सिल्वर कॉर्ड म्हटलं जातं. सोल आणि आपल्या बॉडीला ती कॉर्ड कनेक्ट असते. ती जेव्हा परमनंटली कट होते, तेव्हा माणसाची डेथ होते, मृत्यू होतो. कारण इतर वेळीही आपला सोल बॉडीतून बाहेर जात असतो, जी आपल्याला स्वप्न पडत असतात. आपला सोल बाहेर फिरत असतो, ॲस्ट्रल प्रोजेक्शन करत असतो, म्हणून आपल्याला कशाचा अर्थ लागत नसतो. पण तेव्हा तो सोल परत का येऊ शकतो? कारण ती कॉर्ड कनेक्टेड असते. पण जेव्हा डेथ होते तेव्हा ती कॉर्ड कट होते. पण जेव्हा शरीरातून आत्मा निघतो, त्याला ते मान्य करणं अवघड होतं. अरे, मला जाता का येत नाही आतमध्ये, बॉडीमध्ये. तो खूप प्रयत्न करतो, धडपड करतो, खूप कासावीस होतो की मला जाता का येत नाही, किंवा मी आसपास लोक रडत आहेत का, काय झाले काय. तो खूप धडपड करतो मृत्यू झाल्यानंतर, की अरे मी आहे ना, माझ्याशी बोला ना, पण कोणालाही ऐकू येत नाही, दिसत नाही. ओके, म्हणजे जेव्हा माणूस जेव्हा मरतो तेव्हा म्हणजे तो प्रत्यक्षात बघत असतो सगळं. येस, पण त्याला कोणी बघू शकत नाही आपण. आणि तो खूप धडपड करतो, आपल्या लोकांना जाऊन सांगतो. आणि याचं पूर्ण वर्णन जे आहे ते गरुड पुराणामध्ये दिलेलं आहे. मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. हे प्रयत्न करत राहतो, धडपड करत राहतो, त्याला कळत नाही की नेमकं असं का झालेलं आहे. त्यानंतर जो दहनविधी होतो, त्यातही संस्कार दिलेले आहेत. त्यानंतरही त्याला तो स्वतः बघत असतो, स्वतःचं शरीर जळते, ते शरीर जळते, आत्मा जळत नसतो. तो बघत असतो स्वतःवरून, माझं शरीर जळते, पण हे का चाललंय सगळं त्याला अजूनही माहीत नसतं. ओके. मग जेव्हा 10वा दिवस किंवा काही ठिकाणी 12वा दिवस सुद्धा केला जातो, तर ॲक्च्युअल ती प्रोसेस जी आहे ती 13 दिवसांची आहे. जेव्हा डेथ होते माणसाची, आत्मा शरीरातून जेव्हा निघतो, तेव्हा त्याला नेण्यासाठी यमदूत येतात. ॲक्च्युअलमध्ये यम येत नाही. ओके. आणि समजा तो स्पिरिच्युअली खूप ग्रो झालेली व्यक्ती असेल, तर तो ज्या देवतेची त्याने उपासना केली असेल, त्या देवतेची दूत त्याला न्यायला येतात. पण नॉर्मल वेळेस यमदूत येतात, 2 यमदूत येतात, आणि ते खूप भयंकर असतात दिसायला. म्हणजे कोणीही त्यांना बघू शकणार नाही, इतके भयंकर असतात. आणि आत्मा साहजिकच ते घाबरतो, जेव्हा ते समोर येऊन थांबतात हातात पाश घेऊन, तो घाबरतो. त्याला ते घेऊन यमलोकात जातात. ओके. आणि त्याला कल्पना देतात की तुझा पुढचा प्रवास असा असा असणार आहे, आणि तुझ्याकडे आत्ता 13 दिवसांचा वेळ आहे. म्हणून त्याला 13 दिवस पुन्हा तिथेच आणून ते सोडून जातात. आणि 13 दिवस तो घुटमळत राहतो घरात, प्रयत्न करत राहतो. आपल्या ज्या काही आठवणी आहेत घरातल्या, किंवा आपल्या व्यक्तीसोबतच्या आठवणी आहेत, ते सांगण्याचा प्रयत्न करत राहतो. 13 दिवस त्याच्यासाठी असतात. आणि जेव्हा पिंडदान होतं, तेव्हा त्याला सांगितलं जातं, तुझा टाईम संपलेला आहे, तुझं आता इथे काहीही नाही, तुझं जे शरीर होतं तेही जाळण्यात आलेलं आहे, संपलेलं आहे. तुला आत्ता पुढे जायचं आहे तुझ्या कर्मानुसार. पुढे जो काही तुझ्या कर्माचा प्रवास आहे त्यासाठी पुढे जायचं आहे हे त्याला सांगितलं जातं. म्हणून तो जो काही पूर्ण अंतिम विधी आहे, रक्षा विसर्जनपासून जे काही पिंडदान होतं ते त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याला सांगितलं जातं, त्याला पुढे पाठवलं जातं. आणि जर का हे झालं नाही, तो आत्मा असाच फिरत राहतो. ओके. आणि समजा एखाद्याची नॅचरल डेथ नसेल, ॲक्सिडेंट आहे, सुसाईड आहे, किंवा कोणी मारलेलं असतं, मर्डर वगैरे, त्यांची अवस्था तर अजून बिकट होते.
म्हणजे त्यांना कल्पना नसताना एकतरी घटना घडते, बरोबर. म्हणजे मेंटली प्रिपेअर नाही आहेत किंवा अवेअर नाही आहेत. आणि समजा एखाद्या सोलला त्याचं आयुष्य त्या शरीरासोबत समजा 60 वर्ष दिले आणि त्याने 30व्या वर्षी वगैरे सुसाईड केली किंवा ॲक्सिडेंट झाला, राहिलेलं 30 वर्षाचं कर्म बाकी आहे त्याचं अजून. अशा सगळ्या अनैसर्गिक मृत्यू जेव्हा होतात, राहिलेला जेवढा त्याचा काळ आहे आयुष्याचा, तो त्याला प्रेत योनीमध्ये घालवावा लागतो. त्याला प्रेत ते शरीर दिलं जातं, त्या प्रेत योनीमध्ये तो भटकत राहतो. आणि तिथे त्या प्रेताची अवस्था अशी असते की त्याला सगळ्या जाणीवा होतात, म्हणजे भूक लागते किंवा आत्ता जेवढ्या काही शरीराला जेवढ्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या जागृत होतात, पण शरीर नसल्यामुळे त्यांची तृप्ती तो करू शकत नाही. ओके. मग बऱ्याचदा काय होतं अशा वेळेला, जे तांत्रिक आहेत किंवा गैरवापर करून घेणारे जे लोक आहेत, अशा अतृप्त आत्म्यांना पकडतात आणि त्यांचा वापर कोणाचं तरी वाईट करण्यासाठी, थर्ड पर्सनसाठी करतात. म्हणजे इथे दोन्ही कामं होतात, त्यांचंही काम होतं आणि त्या आत्म्यालाही वाटतं की हां बाबा मला शरीर मिळतंय आणि माझ्या इच्छा मला पूर्ण करून घेता येतात. बरोबर. हे असं चक्र तोपर्यंत चालू राहतं, किंवा असा वापर जरी केला नाही तरी तो भटकत राहतो. मग तेवढी वर्षे, समजा त्याचं 30 वर्ष आयुष्य राहिले, तो भटकत राहील आणि तो खूप त्रासदायक असतो. म्हणजे घरच्यांसाठी पण, म्हणजे जे रिलेटिव्ह नाही, त्यांच्यासाठी पण त्रासदायक घरच्यांसाठी असतो. नाही, ते आता त्या आत्म्यावर डिपेंड आहे. ओके. समजा एखाद्याला कोणी मारलेलं आहे फसवून, त्या केसमध्ये ते होऊ शकतं की तो त्यांना त्रास देईल, म्हणजे कुठेतरी ती सुडाची भावना असते की बाबा मला फसवलेलं आहे, त्या केसमध्ये होऊ शकतं, पण गरजेचं नाही. ओके. आणि कुठलाही आत्मा इझिली कोणाच्या बॉडीमध्येही नाही जाऊ शकत, त्याच्यासाठीही बरेच नियम आहेत. म्हणजे प्रत्येक भटकणारा आत्मा कोणाच्याही शरीरात जाऊ शकतो असं नाही होऊ शकत. त्यामुळे अंतिम संस्कारही त्याच्यासाठीच आहे की त्या प्रेत योनीमध्ये कोणी जाऊ नये, त्याला सद्गती मिळावी. सद्गती म्हणजेच काय की त्याचं कर्म सगळं पार करत, कर्माचे टप्पे पार करत 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 त्याला पुढचा जन्म मिळेल. मॅम, जसं की आता आपलं आकाशिक आहे, ठीक आहे, आकाशिक रेकॉर्ड आणि पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, तर त्यांचा काही संबंध येतो का? ऑफकोर्स, म्हणजे खूप माहिती, म्हणजे सोलबद्दलची जेवढी काही माहिती असेल ना, ती आकाशिक रिडिंगमधून आपल्याला मिळतेच. ओके. समजा एखाद्याने सुसाईड केलेली आहे किंवा बऱ्याचदा असंही होतं की हॉस्पिटलमध्ये डेथ होते आणि डॉक्टरनाही त्याचं रिझन माहीत नसतं आणि घरच्यांना कुठेतरी ते वाटत असतं की बाबा नाही, हे काहीतरी चुकलं आहे, म्हणजे माझा फॅमिली मेंबर असा आजारी नव्हता की असा लगेच जाईल, डॉक्टरने काहीतरी खोटं सांगितलं आहे. बरोबर. मग अशा गोष्टी आकाशिक रिडिंगमधून कळतात की हां, हे खोटं सांगितलं होतं, त्यांची डेथ अशी झालेली नव्हती. पण समजा बऱ्याचदा असं होतं की नाही, मग आम्हाला जाणूनच घ्यायचं आहे काय झालं होतं किंवा कोणी काय केलं होतं का. त्या केसमध्ये आपण ज्या व्यक्तीची डेथ झालेली आहे त्याच्या सोलला इन्व्हाइट करू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, ज्याला सोल चॅनलिंग म्हटलं जातं. आणि हे पुढे जाण्याआधी मी इथे हे सांगणार आहे की हे कोणीही ट्राय करू नये, कारण कुठल्याही ह्युमन स्पिरिटशी खेळ करणं हे जीवाशी बेतणारं असतं आणि फक्त जीवाशीच नाही, ते अनेक पिढ्यांपर्यंत त्याचे त्राससुद्धा भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ पॉडकास्ट बघून किंवा इतर ठिकाणी असं काही ऐकून असं करण्याचा प्रयत्न करू नये. मी हे माझ्याकडे काही जन्मजात काही गोष्टी आहेत, मी अथॉराइज पर्सन आहे म्हणून करू शकते. ओके. तर अशा ज्या काही डेथ झालेल्या सोल्स आहेत, तर माझ्याकडे केस होती तशी हॉस्पिटलमध्ये डेथ झालेली, तर त्यांच्या सोलला बोलावलं जातं आणि मग त्यांना विचारलं जातं की नेमके आत्ता ते कुठल्या कंडिशनमध्ये आहेत, म्हणजे तिथे स्ट्रक आहेत का, अजून दुःखी आहेत, चिडलेले आहेत, त्यांना मदत हवी आहे का, हे विचारलं जातं. आणि नेमका मृत्यू कशामुळे झाला हे क्लिअरली विचारते मी त्यांना, मला अगदी डिटेलमध्ये देतात मग ते की काय झालं होतं. काही काही सोल्स तर अगदी समजा डॉक्टरने सांगितलं होतं की हार्ट अटॅकने त्यांची डेथ झाली, बरोबर, ते मला पूर्ण शरीरातलं त्यांचं जे काही हार्टच्या वेन्स आहेत त्या मोठ्या करून दाखवतात, जसा एखादा पाईप वगैरे आपल्याला दिसतो तशा मोठ्या करून दाखवतात की खरंच तिथे ब्लॉकेज होता का वेन्समध्ये, आणि तो असेल तर तो कितपत होता आणि तो रिकवर होणारा होता का किंवा सर्जरीने जाणारा होता का, इथपर्यंत डिटेलिंग ते करतात. आणि मग पुढे त्यांना हेही विचारलं जातं की तुम्ही मेंटली प्रिपेअर होता का या गोष्टीसाठी, तुमचं आयुष्य अजून बाकी होतं का, की तेवढंच आयुष्य होतं. मग असेल तर सांगतात, नसेल तर मग संपलं आहे म्हणून सांगतात, त्यांना सद्गती मिळाली आहे का, नसेल तर मग आत्ता त्यांचे फॅमिली मेंबर्स त्या गोष्टीसाठी काय करू शकतात, काय करता येईल, हेही विचारलं जातं. काही काही केसेसमध्ये उपाय नसतात, बरोबर, कारण जसं सुसाईड केसेस वगैरे असतात
तर तिथे त्यांचं कर्म आहे, त्यांनी चुकीचं कर्म केले सुसाईड करून, त्यामुळे त्या कर्माची शिक्षा त्यांना मिळणार आहे. त्यामुळे मागे राहिलेल्या माणसाने जरी म्हटलं की बाबा मला त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे, फार काही तो करू शकत नाही, प्रार्थना करू शकतो त्याच्यासाठी फार फार तर. पण जर नॅचरली त्याच्या कुठल्या रिझनने जर डेथ झाली असेल तर मग मागे राहिलेल्या व्यक्तींसाठी काही उपाय नक्कीच सजेस्ट करतो, तो सोलच करतो. काही इच्छा राहिलेली असते, मला इथे काहीतरी करायचं आहे, किंवा बऱ्याचदा माझ्याकडे अशाही गोष्टी आल्या सोल चॅनलिंगमध्ये की काहीतरी डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत, जुन्या घरात आहेत किंवा काहीतरी ब्रीफकेसमध्ये, आणि ते कोणाला माहीत नाही आहेत. त्यांनी सोल चॅनलिंगमध्ये मला सांगितलेलं आहे तिथे मी डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत, ते उघडा, त्यात बराच डेटा आहे, माहिती आहे, आणि ते तुमच्या कामी येईल. काही वेळेला जमिनीचे व्यवहार होते, किंवा काही वेळेला असेही होते की दागिने कुठेतरी गहाण ठेवलेत, पण ते कुठे ठेवलेत माहीत नाही, मग त्याचा रेकॉर्ड तिथे सापडतो. सोल स्वतः सांगतो की तिथे मी ठेवलेलं आहे, ते जाऊन चेक करायला सांगा, आणि ते सापडतात पण त्यांना की आहेत म्हणून. मग हे पॅरानॉर्मल म्हणजेच काय आहे की एखाद्या स्पिरिटशी आपण कनेक्ट करतो. फक्त तिथे काय होतं की आपण आहे की नाही एवढंच चेक करण्यावर भर असतो बऱ्याचदा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये. पण सोल चॅनलिंग आपण एखाद्या सोल जो अडकलेला आहे त्याला सद्गती देण्यासाठी म्हणून करतो. म्हणून आपण प्रत्येक डेथ झालेल्या माणसाचं सोल चॅनलिंग नाही करत. ज्याला खरंच गरज आहे, काही सिरियस कन्सर्न आहे, त्याच केसमध्ये बोलवतो सोलला. तुम्ही जेवढं पण आता सांगितलं, तुमचा अनुभव सांगितला, ते खरंच खूप छान वाटलं ऐकून. पण मला आता असा प्रश्न पडला आहे की समजा मला जर चेक करायचं झालं माझा आकाशिक रेकॉर्ड, तर मला किती दिवसात फरक पडेल? समजा माझे काय प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, माझे पण आहेत प्रॉब्लेम्स, तर मी समजा चेक केलं तर फरक किती दिवसात येईल मला त्या हा गोष्टीचा? प्रश्न मला ऑलमोस्ट म्हणजे 90% क्लायंट्स विचारतात रीडिंग घेताना, मला किती दिवसात माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर इथे बेसिक गोष्ट ही समजून घ्यावी लागेल, आपण आकाशिक रीडिंग कशासाठी करतो की आत्ता मला प्रॉब्लेम जे आहेत ते माझ्या काहीतरी पास्ट लाईफमधील कर्मामुळे आहेत, ते कर्म जाणून घेण्यासाठी आहेत. मग त्याचा फरक केव्हा पडणार आहे? कर्म आपण स्वतः मागे केलेले आहेत, आणि आत्ता ते ठीक करण्याचं काम पण आपलं स्वतःचं आहे. ऑफकोर्स उपाय जे मास्टरकडून येतात ते आम्ही सगळे देतो, आम्ही एक ब्रिजसारखं काम करतो, पण आम्ही तुम्हाला सगळं औषधं दिलेली आहेत, गोळ्या दिलेल्या आहेत, ते जर तुम्ही रेग्युलर घेतल्याच नाहीत, किंवा जे काही तुम्हाला डाएट दिलेलं आहे, पथ्य दिलेली आहेत, ती जर तुम्ही फॉलो केलेली नाहीत, तर मग रिझल्ट केव्हा येणार? ऑफकोर्स उशीर होणार, किंवा अपेक्षित रिझल्ट येणार नाही. इथे तसंच आहे, तुम्हाला सगळं दिलेलं आहे, ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती विश्वासाने, किती कन्सिस्टंट राहून ते सगळं करता, त्यानुसार त्याचे रिझल्ट्स येतात. ओके. आणि जसं तुम्ही बोलला की मास्टर्स, तर माझा आकाशिक मास्टर्स कोणचा असेल? जेव्हा आपण आपले आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करतो तेव्हाच आपले आकाशिक मास्टर आपल्याला कळू शकतात, आणि आपले प्रत्येकाचे मास्टर जे असतात ते वेगवेगळे असतात, आणि एक मास्टर भरपूर जणांचेही असू शकतात. अच्छा. जसं की मास्टर म्हणजे कोण कोण असू शकतात? यामध्ये एकतर जेवढे काही गुरु होऊन गेलेले आहेत ते असतात, किंवा बऱ्याचदा देवताही असतात, आणि या व्यतिरिक्त काही असेही मास्टर्स असतात ज्यांना आपण ओळखत नाही, म्हणजे इतर देशातले गुरुही असतात ज्यांना मग मला विचारावं लागतं की तुमचं नाव काय, आणि तिथे मला लिमिटेशन्स असतात की फोर्स नाही करू शकत की तुमचं नाव सांगाच. तर हे बऱ्याचदा इतर देशातले गुरुसुद्धा असतात, स्पिरिच्युअल गुरुज. जसं की आत्ता आपल्या सर्वांना ओळखीचे असलेले म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत, किंवा गणपती बाप्पा असतात, हनुमान असतात, महादेव असतात, काही वेळेला महाअवतार बाबाजी भेटतात, असे प्रत्येक वेळेला वेगवेगळे असतात. काही वेळेला ओशो भेटलेले आहेत मला कोणाचे मास्टर म्हणून. मग हे प्रत्येकाचे असे वेगवेगळे असतात. आकाशिक रेकॉर्ड्स जे आहे ते फक्त मनुष्याचेच बघितले जातात या सगळ्यांचे म्हणजे प्राण्यांचे पण देखील बघितले जातात? जसं की प्रत्येक शरीरात असणारा आत्मा किंवा अगदी झाडांमध्ये असणाराही आत्मा एकच आहे, याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण माणसांसोबतच जे प्राणी आहेत, आपल्याकडे पेट्स असतात, त्यांचेही आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग करू शकतो. हा फक्त इथे थोडेसे लिमिटेशन्स येतात की आपण स्वतः जर त्याचे पेट पेरेंट आहे, ओनर आहे, त्या केसमध्ये आपण ते करू शकतो. ओके. मग आता हा झाला प्रश्न की म्हणजे जे ओनर आहेत पेट्सचे, पण जे रस्त्यावर असतात डॉगीज आणि जे पाळीव असतात, मग त्यामध्ये का त्यांचं एवढं अंतर आहे? एक्झॅक्टली, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हा प्रश्न खूप जणांना पडतो
की काही जण अगदी राजेशाही थाटात पेट एखादा जगत असतो बरोबर. आणि एखाद्याला एक वेळचं खाणंही मिळत नाही. तर हेही त्यांच्या कर्माचा भाग आहे. त्यांनी कुठेतरी जे काही मानवेतर जीव आहेत, प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांना त्रास दिलेला आहे, म्हणून त्यांच्या वाट्याला ते कर्म आलेलं आहे. ओके. मग आपण इथे एकतर त्यांचं डिरेक्टली आकाशिक रेकॉर्ड नाही करू शकत, कारण कसं आहे की कोणतंही आपण जेव्हा आकाशिक रेकॉर्ड ओपन करतो, ज्याचं रेकॉर्ड ओपन करणार आहे त्याची परमिशन लागते. परमिशनशिवाय आपले जे मास्टर असतात ते आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करू देत नाहीत. मग जर आपल्याला एखाद्या प्राण्याचं आकाशिक रीडिंग करायचं, त्याच्या पेरेंट्सची परमिशन लागते. ओके. म्हणजे जसं की आता डॉगी आहेत, ठीक आहे. तर म्हणजे त्यांचे मागच्या जन्मीचे कर्म म्हणजे ते मानव रूपात असतात तेव्हाचे का? ऑफकोर्स असू शकतात. कारण डॉगीज आता सगळेजण म्हणतात की डॉगीजचं नेचर सगळ्यांचं चांगलं असतं डॉगीजचं. मग त्यांचं ऑफकोर्स असू शकतात. ओके. जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की बऱ्याचदा सोल डिग्रेड होतो, त्याला मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही. ओके. किंवा आपण बऱ्याचदा इंटरनेटवर पण बघत असतो की बऱ्याच प्राण्यांना काहीतरी विनाकारण त्रास देऊन मारलं जातं, त्याचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला जातो. ऑफकोर्स हे कर्म त्यांच्या वाट्याला येणार आहे. तशा प्रकारचा मृत्यू त्यांच्याही वाट्याला येणार आहे. ओके. मग हा सगळा कर्माचाच भाग आहे. मग हे होतं असं की तो असू शकतो मागील जन्मामध्ये मनुष्य असू शकतो. इथे आपण डिरेक्टली समजा आपला कोणी तो त्याचा पेरेंट जर नाही, मग त्या केसमध्ये आकाशिक रीडिंग नाही, पण मग इतर माध्यमातून आपण त्याचं पास्ट लाईफ कर्मसुद्धा बघू शकतो. जसं टॅरो कार्ड्स आहेत, तर त्याच्या माध्यमातून आपण त्याचं पास्ट लाईफ बघू शकतो की नेमकं काय केलं आहे त्याने पास्ट लाईफमुळे की आत्ता तेवढा त्रास त्याच्या वाट्याला आला. पण मनुष्य कसं आहे आता की समजा त्याला कळालं की ह्या जन्मी त्याला काय काय करायचं आहे, कुठले त्याचे कर्म होते जे त्याला सुधारायचे आहेत ह्यावेळी. पण ते डॉगींना कसं समजणार? म्हणजे म्हणजे मला प्रश्न त्यांना समजला नाही. म्हणजे त्यांना कर्म काय करायचं ह्या जन्मी, त्यांचं काय सुधारणा करायची त्यांना हां. ते. हा आता इथे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. माणसाला खूप वेगवेगळ्या इच्छा, अपेक्षा असतात. खूप वेगवेगळ्या भावनांनी तो जखडलेला असतो. बरोबर. तोच सोल जेव्हा प्राण्यांमध्ये जातो, तेव्हा या सगळ्या गोष्टींपासून तो लांब असतो. त्याला माहीत असतं मला हा जन्म का मिळाला आहे आणि मला या जन्मात काय करायचं आहे, माझं आयुष्य कुठवर आहे, किती वर्ष आहे, माझा मृत्यू कशा प्रकारे आहे, याची जाणीव असते त्यांना. ओके. म्हणून ते पटकन मूव्ह ऑन होतात. त्यांना जी सद्गती आहे ना ती पटकन मिळते. जो आत्मा माणसाच्या शरीरात आहे त्याच्या तुलनेत प्राण्यांमध्ये जो आत्मा आहे त्याला लवकर सद्गती मिळते. कारण त्यांच्या काही इच्छा नाही आहेत, अपेक्षा नाही आहेत, कुठल्या अटॅचमेंट नाही आहेत किंवा मी मागे काहीतरी सोडलं आहे बाबा ते माझं होतं, असं काहीच नाही आहे त्यांचं. ते पटकन पुढे जातात म्हणून त्यांना जाणीव असते सगळ्या गोष्टींची. आत्ता जेव्हा ॲनिमल कम्युनिकेशन मी करते किंवा माझे स्टुडंट्स पण आहेत, त्यांनाही हे लक्षात येतं या सगळ्या गोष्टी की बाबा हा पेट माझ्याकडे का आला आहे, त्याचं आणि माझं काय कर्म जोडलेलं होतं किंवा मग आत्ता या बर्थमध्ये काय माझ्यासोबत त्याचं काय कर्म आहे. आणि असे काही काही पेट पेरेंट असेही येतात, ते विचारतात की याचं आयुष्य किती आहे किंवा जरी नाही विचारलं तरी मला एखादा डॉग सांगतो माझं आयुष्य फार फार तर अजून 4 वर्ष, याच्या पुढे मी नाही जाणार. आणि मग कॉल करून सांगतात लिटरली की तुम्ही सांगितलं होतं तसं झालं, तो गेला, 4च वर्ष राहिला तो. मग हे त्यांना माहीत असतं सगळं. ओके. आणि आता समजा आपण म्हणजे मटण खातात, चिकन खातात, ठीक आहे, तो पण एक जीव असतो. हो. मग ते नक्की कशामध्ये कर्म कर्म मोडलं इथे जातं? दोघांचंही आहे. ओके. ज्याला एक तर कापणारा, कापला जाणारा आणि खाणारा, या सगळ्यांचं कर्म आहे तिथे. अच्छा. ज्याला कापलं जातंय त्याने ऑलरेडी कोणाला तरी तो त्रास, तशा प्रकारचा त्रास दिलेला आहे. ओके. म्हणून त्याला त्या यातना सहन कराव्या लागतात. बरोबर. आणि ऑफकोर्स जो कापतोय, आता इथे त्याचं इंटेन्शन मॅटर करतं. समजा एखाद्याचा तो जगण्याचा आधार आहे तर आपण त्याला ते पाप करतोय म्हणू शकत नाही. बरोबर. त्याचं जर ते जगण्याचं साधनच आहे तर तो काय करेल. बरोबर. पण इथे जर तुम्ही अजून पैसा पाहिजे, मला खूप पैसा आहे, किंवा त्यातून जसं बऱ्याचशा गोष्टींची व्यवसाय केला जातो इलिगल पद्धतीने, बरोबर. किंवा वाघांना मारलं जातं, बरोबर. इथे इंटेन्शन वाईट आहे. पैसे. हो, हे कर्म खराब आहे तुमचं. ओके. जसं समजा की आता वाघ शिकार करून खातो, आपण त्याला म्हणू शकत नाही की बाबा तू मारून खातो, तुझं कर्म बिघडेल. नाही, ते त्याची त्याच्या शरीराची त्याच्या गरज आहे म्हणून तो करतो. बरोबर. पण हे माणसांमध्ये असं होत नाही.
माणसाच्या इच्छा खूप वेगळ्या असतात. आता नॉनव्हेज जरी तुम्ही खात असाल, ती तुम्ही गरज म्हणून खाताय ही फक्त स्वतःची जिभेची ती एक तुम्हाला जिभेला चव. ते हवं आहे म्हणून खाताय, हे मॅटर करतं. ओके. समजा एखादा माणूस जंगलात कुठेतरी फसलेला आहे किंवा काहीतरी हेल्थ इश्यू झालेला आहे आणि डॉक्टरने त्याला रिकव्हरीसाठी समजा सजेस्ट केलं की तुला या प्रकारचं नॉनव्हेज खावं लागेल. त्या केसमध्ये आपण म्हणू शकत नाही की त्याचं चुकतंय किंवा तो बरोबर. पाप करतो. बरोबर. पण ऑलरेडी तुमच्याकडे सगळे आयटम्स आहेत आणि ते असताना तुम्ही जाणीवपूर्वक मुद्दाम जर खाताय तर मग ते चुकीचं कर्म ठरतं. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींच्या शिक्षा गरुड पुराणात दिलेल्या आहेत. जसं तुम्ही सांगितलं की नॉनव्हेज खाणारा म्हणजे त्याला हेतू महत्त्वाचा आहे की तो कोणत्या कारणाने खातोय. तर काही लोक असे पण आहेत की ते फक्त बुधवार झालं, शुक्रवार झालं, रविवार झालं त्यावेळी खाणार, किंवा महिनाभर खाणार नाहीत किंवा वर्षभर सोडणार, त्यानंतर परत चालू करणार. मग त्यांच्यासाठी पण ते कर्म लागू होते? ऑफकोर्स होतं. कर्म म्हणजे फक्त ॲक्च्युअल फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच कर्म नाही. तुमच्या डोक्यात जर तो थॉट आहे, इंटेन्शन आहे, तर तेही कर्म आहे. ओके. आणि ते जास्त पॉवरफुल कर्म असतं. कारण कुठलंही फिजिकल ॲक्टिव्हिटी असो, कर्म असो, ते केव्हा होतं आधी इथे बनलेलं असतं आपल्या डोक्यात, बरोबर. त्याचं इंटेन्शन असतं, तेव्हा ॲक्च्युअलमध्ये ते येतं. म्हणून तो थॉट जरी आला तरीही ते कर्मच आहे. आता जसं तुम्ही बोललात की विचार चांगले पाहिजेत, विचारावर सगळं डिपेंड आहेत आपले कर्म. तर भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये सतत वाईट विचार असतात, निगेटिव्ह विचार असतात. तर ते त्यांच्या माइंडला कंट्रोल कशी करू शकतात? ओके. ही पण एक खूप मोठी समस्या झालेली आहे आत्ताच्या लोकांना. बऱ्याच जणांचं असतं की नाही मला करायचं आहे, डोक्यात तर येतं पण माझ्याकडून केलं जात नाही काम, बरोबर. किंवा माझ्या डोक्यात खूप निगेटिव्हिटी आहे. पण डोक्यात आपल्या विचार येतात कुठून हे महत्त्वाचं आहे. नेगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो. एक तर आपण कुठल्या वातावरणात राहतोय, सराउंडिंग्स आपले काय आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट आपण काय वाचतो, बघतो. सोशल मीडियावर इतकी घाण भरलेली असते, कंटिन्यू आपण स्क्रोल करत जातो. किंवा टी व्ही आहे, यूट्यूब, इंटरनेटवर खूप अशा गोष्टी आहेत. ऐकताना ते छान वाटतं, जसं की जंक फूड जिभेला खाताना छान वाटतं पण ते आपल्या हेल्थची वाट लावून टाकतं. बरोबर. कंटेंट हा पण असाच आहे. ऐकताना मजा वाटते, कोणाला काही रोस्ट केलं जातं आहे, काहीतरी बोललं जाते, मजा येते. पण त्याने आपले थॉट्स बनत आहेत आणि ते थॉट्स इथे जागा बनवत आहेत आणि ते थॉट्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. ओके. आणि एकदा का एखादा थॉट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला, तिथून बाहेर काढणं खूप अवघड असतं. कारण त्या सवयीमध्ये बदलत जातात गोष्टी. थॉट्स ज्या आहेत त्या एकदा सबकॉन्शियसमध्ये गेल्या की त्या सवयीसारख्या झालेल्या असतात. बरोबर. म्हणजे आपोआप घडत जातात त्या घटना असो. म्हणून ते माणूस म्हणतो की मला बदलायचं आहे पण बदल का होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. शिवाय आपण जे काही अन्न खातो, अन्न खाताना सुद्धा आपण काय असतं, टी व्ही चालू आहे, इकडे मोबाईल घेतला आहे, स्क्रोलिंग चालू आहे, तिथे काहीतरी निगेटिव्ह दिसतंय, ते संस्कार सगळ्यात ते आपल्या अन्नावर होत आहेत. त्या अन्नाचं रक्त बनतं आहे आणि फायनली जाऊन परत थॉट्स बनत आहेत. बरोबर. हे रूट्स आहेत की नेगेटिव्हिटी आपल्यात येते कुठून. म्हणून आपल्याला बाहेरून एखादा काहीतरी उपाय केल्यानंतर फरक का पडत नाही, ते कारण हे आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, सवयी बदलाव्या लागतात. आपण काय ऐकतो, काय बघतो. जसं मी जेवणाचंही सांगितलं, जेवण बनवणारी व्यक्तीसुद्धा महत्त्वाची आहे. आपण कुठे खातो, कारण जेवण बनवताना जी व्यक्ती बनवते त्या व्यक्तीचे थॉट्स, इंटेन्शन्स सगळे त्यात उतरतात. म्हणून ती टेस्ट बनत असते. म्हणून आपण म्हणतो की आईने बनवलेलं जेवण खूप छान लागतं. का लागतं? कारण तिचे थॉट्स काय असतात, प्रेमाचे आहेत. तिला असं वाटतं की बाबा माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित राहावं, सुदृढ राहावं. तेच फिलिंग ती त्यात टाकते. म्हणून आईने बनवलेलं कुणाची आई असो ते टेस्टी लागतं. बरोबर. पण तेच तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खा, त्याची टेस्ट तशी नसते. कारण त्या बनवणाऱ्याचे थॉट पॅटर्न्स आपल्याला माहीत नाही. तो काय कंडिशनमध्ये आहे, त्याच्या आयुष्यात आत्ता काय अवस्था आहे माहीत नाही. ते सगळं त्यात उतरत असतं. म्हणून आपल्याला ते परान्न वगैरे वर्ज्य करायला सांगितलं जातं. ते याच्यासाठीच, कारण फायनली ते आपले थॉट्स बनतात त्याच्यावरून. ओके. मग आपल्याला जर आपले थॉट्स खरंच पॉझिटिव्ह करायचे आहेत तर सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील. आणि त्याची सुरुवात एक तर सेल्फ इन्स्ट्रक्शन हा एक प्रकार आहे, तिथून करावं लागेल. आपल्याला जाणीवपूर्वक काही दिवस प्रयत्न करावे लागतील, नाही मी जेवताना मोबाईल वापरणार नाही. ओके. किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या मी अवॉइड करेन. मला नाही, माझं सर्कल बदलायचं आहे, हा माणूस निगेटिव्ह बोलतो, नाही मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा नाही. हे सेल्फ इन्स्ट्रक्शन करू शकतो. अफर्मेशन्स येतात,
कंटिन्युअसली सबकॉन्शियस माइंड आपलं रिप्रोग्राम करण्यासाठी. हिप्नोसिस आहे किंवा हिलिंग आहे, क्रिस्टल्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ते कन्वर्ट करू शकतो. ओके. आणि जसं की समजा आमचे सबस्क्रायबर्स आहेत आणि आजचा समाज आहे, पिढी आहे. समजा त्यापैकी तुम्हाला कोणाला भेटायचं असेल, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, कोणाला जाणून घ्यायचं असेल आकाशिक रेकॉर्डबद्दल, तर ते कसं पॉसिबल होऊ शकतं? एकतर इथेही मी डिस्क्लेमर हवं तर म्हणू शकता की जसं प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत, त्याला त्याचा पर्पज दिला आहे. जसं आपण मागे डिस्कस केलं की माझ्या लाईफचा पर्पज काय आहे. तर जर तुमचा पर्पज आहे तर ऑफकोर्स या गोष्टी तुम्ही शिकूही शकता. सोल चॅनलिंग व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी शिकू शकता आणि त्याचे कोर्सेसही असतात माझ्याकडे. आणि जर एखाद्याला आपले प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचे सेशन बुक करावं लागतं आधी. आणि इमिडिएट रीडिंग कोणाचंही होत नाही, कारण बरेच लोक वेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेले असतात. सगळ्यांना वेळ द्यायचा असतो, त्यामुळे वेटिंग असतं. त्यामुळे आधी बुकिंग करावं लागतं. सेशन बुक केल्यानंतर मग त्यांना रीडिंग दिलं जातं. आणि ऑनलाईन सर्व्हिसेस असतात, ऑफलाईन शक्यतो नसतात. ओके. संपर्क करण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया तर आहेच, आता आपण प्रत्येकजण वापरतो. तर दी एम्प्रेस या नावाच्या सर्व्हिसेस आहेत. ओके. फेसबुक पेज आहे, फेसबुक ग्रुप आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे आणि यूट्यूबवर खूप सारी माहिती मी मराठीमध्ये टाकलेली आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची. तिथूनही माझ्यापर्यंत पोचता येतं. आणि पोचण्याआधी मी तर हे सजेस्ट करेन की आधी जी माहिती दिलेली आहे व्हिडिओजमधून छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जसं कर्म म्हणजे काय आहे किंवा आयुष्य कशासाठी आहे, या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलची ती माहिती आधी बघावी. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कळतील. या व्यतिरिक्त वेबसाईट आहे, मेल आय डी ही आहे, मोबाईल नंबरही आहे आणि कामाच्या ज्या वेळा आहेत ते ऑफकोर्स लिमिटेड आहेत कॉन्टॅक्ट करण्यासाठी. त्यानुसारच संपर्क करावा. मॅम, तुमचे अनुभव आणि तुमची माहिती ऐकून खूप बरं वाटलं आणि खूप काही शिकायला भेटलं आज मला. तर खरंच खूप छान वाटलं. मला तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. मला ॲक्च्युली आनंद या गोष्टीचा असतो की जे काही ज्ञान युनिव्हर्सने मला दिलेलं आहे ते मला अजून लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येईल. मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळेही एक माध्यम बनलात. हेही एक खूप छान, तुमचंही छान कर्म बनलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा मलाही खूप आनंद आहे. तर मॅडम, तुम्ही आमच्या व्ह्युअर्ससाठी काय सांगाल, एकदा सांगा. खूप आत्तापर्यंत जेवढं काही आपण डिस्कस केलं तर अर्थातच हे जग अंधकारमय आहे आणि त्यातून बाहेर निघण्याचा एक रस्ता किंवा संधी असंही म्हणेन हा पॉडकास्ट म्हणजे. तर त्यासाठी एकच ओळ मी ते सांगेन, तमसोमा ज्योतिर्गमयम, म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे आणि त्याची ही पहिली पायरी आहे.